नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, निरंकुश मालमत्ता ह्या सदराखाली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्यावेळी सहहिस्सेदार हे लहान वयात असतात आणि त्यावेळी ते संपूर्ण एकत्र कुटुंब त्या सहहिस्सेदारांना त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या नोकरीसाठी पैसा हे खर्च करत असतो आणि त्या कुटुंबातील एक व्यक्ती जर बाहेर नोकरीनिमित्त जर बाहेर पडली तर ती व्यक्ती काय करते, स्वतः जो काय पगार असेल ते आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं जे उत्पन्न नोकरीतनं किंवा व्यवसायातनं मिळत असतं ती व्यक्ती स्वतः अबाधित ठेवत असते, म्हणजे निरंकुश ठेवत असते. आणि पुन्हा ती व्यक्ती जर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपलं पैसे घालण्यास नकार देत असते, कारण ती स्वतः मी मिळवल्या म्हणत असते. अशा वेळी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जे काही तो पगार मिळवत असेल ती त्याची स्वतःची निरंकुश मालमत्ता असते, ती एकत्र कुटुंबामध्ये समावेश केली जात नाही. त्यासाठी एक महत्त्वाचं सायटेशन आहेत. चंद्रकांत विरोध CIT AIR 1992 SC 66 ह्या सायटेशननुसार असं सांगण्यात आलेलं आहे, एकत्र कुटुंबामधील व्यक्ती जर शिकून शिक्षणानं आणि नोकरीसाठी जरी पैसे त्याचे भरले तरी त्याच्यानं येणारा जो इन्कम आहे नोकरीतून तो त्याचा स्वतःचा इन्कम होत असतो. त्यालाच निरंकुश मालमत्ता असं म्हटलं जातं. चॅनलला जर मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.